हाय स्टुडंट्स, कसे आहात? मजेत ना? सीईटीची तयारी काय म्हणते? चालूच असेल. ठीक आहे. आपण आपल्यापैकी कुणी जण साईदीप एज्युकेशन या यूट्यूब चॅनलवर जर सर्वप्रथम आला असाल तर या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. सीईटी तयारी आपली जोरात चालूच आहे, चालूच असणार आहे आणि चालूच ठेवा. ओके. आणि त्यात आम्ही थोडीशी हेल्प तुम्हाला करतच आहोत. 2 दिवस काही टेक्निकल इश्यूमुळे व्हिडिओ अपलोड करता नाही आले, त्याबद्दल क्षमस्व. परंतु काळजी करू नका, पुढील व्हिडिओ लवकरच येत असतील. ओके. सो स्टुडंट्स, वी स्टार्ट सायन्स पार्ट फर्स्ट, चॅप्टर नंबर 9th, कार्बन कंपाउंड्स. स्टुडंट्स, कार्बन कंपाउंड्स, that is also called as organic compounds. This is very important chapter for the CET. So listen carefully, study carefully. अतिशय बारीक बारीक डीप स्टडी करा, कारण कुठे कसा MCQ येईल काही सांगता येणं शक्य नाही आहे. आणि म्हणून विद्यार्थी मित्रांनो अतिशय बारकाईने अभ्यास करायचा आहे. ओके. आणि तुम्ही करतच आहात. ओके. कार्बन कंपाउंड्स also called as organic compounds. In carbon compounds, organic compound, the main constituent is carbon and also subconstituent with the hydrogen. Carbon and hydrogen. Next point is the bonding. What is the bond? The relation between the carbon or carbon and other atoms is the bonding. There are the 2 types of the bonds, ionic bond and covalent bond. Already studied in 9th standard, but so revise again. Donating, accepting electron or give and take. Give electron or take electron, donate electron or accept electron, that is the ionic bond. जर तुम्ही देत असाल, घेत असाल, इलेक्ट्रॉन दिला जात असेल किंवा घेतला जात असेल, स्वीकारला जात असेल तर त्याला आयोनिक बॉन्ड म्हणायचं, आयोनिक बंध म्हणायचं मराठीमध्ये. ओके. अँड कोव्हॅलेंट बॉन्ड, दिले जात नाही, घेतले जात नाही, डोनेट केले जात नाही, ॲक्सेप्ट केले जात नाही, बट शेअरिंग ऑफ द इलेक्ट्रॉन, वाटून घेतले जातात. शेअर किंवा ऑफ द इलेक्ट्रॉन्स इज कॉल्ड ॲज कोव्हॅलेंट बॉन्ड. MCQ येऊ शकतो, कसाही MCQ येऊ शकतो. ओके. Next we discuss about the carbon and hydrogen, because carbon and hydrogen is the main constituent of the organic compounds. MCQ येणार यावर. आणि म्हणून ज्यामध्ये कार्बन आणि हायड्रोजन आहे त्याला आपण ऑर्गॅनिक कंपाउंड असं म्हणणार आहोत. कार्बन, द ॲटॉमिक नंबर ऑफ द कार्बन इज 6, ॲटॉमिक नंबर ऑफ द हायड्रोजन इज 1, इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन ऑफ द कार्बन 2, 4, valence electron of the carbon only 4 and valency is only 4. Valence and valence electron, there are difference. Outermost electrons, number of electrons in outermost cell is called as valence electron, and how many electron donate or accept to combine octet is called as valency. Hydrogen only 1 असल्यामुळे atomic number 1, electronic configuration 1, valence electron also 1 and valency is also 1. But both are, carbon and hydrogen, both are non-metals. Both are the electronegative elements. Both are the non-metals. त्यामुळे कुणी कुणाला देणार नाही, डोनेट करणार नाही, ॲक्सेप्ट करणार नाही. मग काय घडेल? In this example there is a sharing of electrons. शेअरिंग ऑफ इलेक्ट्रॉन्स, CH. मग स्ट्रक्चर कसं बनेल? C1H4, दॅट इज CH4, मिथेन गॅस, कोव्हॅलेंट बॉन्ड. अँड दिस मिथेन गॅस ऑल्सो कॉल्ड ॲज अ मार्श गॅस. महत्त्वाचा MCQ, व्हेरी इम्पॉर्टंट MCQ. मिथेन गॅस ऑल्सो कॉल्ड ॲज अ मार्श गॅस. ओके. CH4 इज कॉल्ड ॲज मिथेन अँड ऑल्सो कॉल्ड ॲज मार्श गॅस. पेर कशी लक्षात ठेवा. So next concepts, हायड्रोजन फर्स्ट पिरियड मध्ये असल्यामुळे त्याचं नेबरिंग नोबल मेटल जो आहे तो नोबल मेटल बनण्याचा प्रयत्न करत आहे. हायड्रोजन बिकम्स हेलियम, हेलियम बनण्याचा प्रयत्न करतो. अँड कार्बन
सॅटिस्फाय होण्याचा प्रयत्न करतो, म्हणजे त्याचा नियर बाय आहे. कार्बन हा सेकंड पिरियडमध्ये आहे आणि म्हणून त्याचा नियर बाय ॲटम आहे, इलेमेंट आहे निऑन इज अ नोबल गॅस आणि तो निऑन बनण्याचा प्रयत्न करतो. 4 आहेत पण 8 बनण्याचा प्रयत्न करतो, 1 आहे पण 2 बनण्याचा प्रयत्न करतो. म्हणून दिले जातात किंवा घेतले जातात. हायड्रोजनच्या बाबतीत शंकाच आहेत, म्हणून आपण ते पिरियॉडिक क्लासिफिकेशन ऑफ इलेमेंट्समध्ये पण पाहिलेलं आहे. तो नॉन मेटलचे कॅरेक्टर दाखवतो पण त्याला आपण मेटलमध्ये टाकलेला आहे सेकंड चॅप्टरमध्ये. तुम्हाला शंका असेल तर परत ते सेकंड चॅप्टर रिवाईज बघा, ते आहे आपल्या यूट्यूबवर. ओके. मार्च गॅस, मिथेन गॅस CH4, द मेल्टिंग पॉइंट इज -183 and boiling point is -162. Covalent bond or covalent compounds always lower than 300 डिग्री सेल्सिअस पेक्षा कमीच मेल्टिंग अँड बॉइलिंग पॉईंट असतो सर्वांचा. इथे आपण मिथेनचा बघत आहोत, पण टोटल ऑल ओव्हर द ऑर्गॅनिक कंपाऊंड्स हॅव द लेस दॅन 300 मेल्टिंग पॉईंट अँड बॉइलिंग पॉईंट. ओके. सो नेक्स्ट टाईप ऑफ बॉन्डिंग. बॉन्डिंग समजलं, स्टडी झाला कार्बन अँड हायड्रोजनचा. मग टाईप्स ऑफ द बॉन्डिंग. देर आर द 3 टाईप्स: सिंगल बॉन्ड, डबल बॉन्ड, ट्रिपल बॉन्ड. सिंगल, डबल अँड ट्रिपल बॉन्ड. ओके. दिस इज सिंगल, डबल अँड ट्रिपल बॉन्ड. So the examples of the single bond, double bond, triple bond. Hydrogen react with, they form the H2 molecule. In this example, there is the single bond. Only one electron of first hydrogen and one electron of the second hydrogen. That means one pair तयार होते आणि त्यामुळे आपल्याला एकच सिंगल बॉन्ड तयार होतो. H2 molecule made by the single bond. Second example, O2 molecule. In this example, two electrons of the oxygen of the first oxygen and 2 electrons of the second oxygen involve होतात आणि आपल्याला 2 means 4 electron, that means 2 pair तयार होते. 2 pair तयार होते. O2 molecule तयार होतो डबल बॉन्डने. सिमिलर वे इन नायट्रोजन 2, 3 आउटर मोस्टला आपल्याला 2 आणि 3 आहेत, पण इन्व्हॉल्व होत आहेत 3. पहिल्याचे 3, दुसऱ्याचे 3. फर्स्ट नायट्रोजन 3 इलेक्ट्रॉन्स आणि सेकंड नायट्रोजन 3 इलेक्ट्रॉन्स. 3 पेअर तयार झाल्या म्हणजे 3 दूने 6, 3 पेअर तयार झाल्या म्हणजेच 3 पेअर जर तयार होत आहे तर त्याला आपण ट्रिपल बॉन्ड म्हणणार आहे, N2 मॉलिक्यूल. सो लक्षात ठेवा विद्यार्थी मित्रांनो, H2 मॉलिक्यूल सिंगल बॉन्ड, O2 मॉलिक्यूल डबल बॉन्ड आणि N2 मॉलिक्यूल नायट्रोजन मॉलिक्यूल ट्रिपल बॉन्ड. अशा प्रकारे एक्झाम्पल लक्षात ठेवा. कार्बन इज अ टेट्राव्हॅलंट आहे, इथे दिसत आहे व्हॅलन्सी इलेक्ट्रॉन आणि व्हॅलन्सी 4 आहे, म्हणून कार्बन इज अ टेट्राव्हॅलंट. कार्बनची 4 व्हॅलन्सी असल्यामुळे 4 संयोजी असल्यामुळे त्याला चतुर्संयोजी टेट्राव्हॅलंट असं म्हणत असतात. आणि याच्यावर देखील तुम्हाला MCQ आहे. नेक्स्ट प्रॉपर्टी ऑफ द कार्बन इज अ कॅटेनेशन. कार्बन हॅज अ युनिक ॲबिलिटी टू फॉर्म द स्ट्रॉंग कोव्हॅलंट बॉन्ड विथ अदर कार्बन. कार्बन बॉन्ड चेन निर्माण होते, कार्बनचे कार्बन स्ट्रॉंग चेन, स्ट्रॉंग बॉन्ड निर्माण होतो आणि दिस प्रॉपर्टी इज कॉल्ड ॲज कॅटेनेशन. मराठीमध्ये कार्बनला कार्बन जॉईन करून चतुर्संयोजी असल्यामुळे कार्बनला कार्बन अटॅच करून जी प्रॉपर्टी आहे, जो गुणधर्म आहे त्याला मालिका बंधन असं म्हणतात. आणि आपण कितीही मोठा असा बनवू शकतो बिकॉज कार्बन हॅव द टेट्राव्हॅलंट. मालिका बंधन प्रॉपर्टी आहे, कॅटेनेशन प्रॉपर्टी आहे, पण ही प्रॉपर्टी का तयार होते? बिकॉज कार्बन इज अ टेट्राव्हॅलंट. कॅटेनेशन प्रॉपर्टीवर किंवा टेट्राव्हॅलंटवर तुम्हाला एक MCQ विचारण्याची दाट शक्यता आहे, म्हणून बारकाईने स्टडी करा. ओके. सो स्टुडंट, नेक्स्ट पॉइंट, हायड्रोकार्बन. आपण तिकडेही बघितलंय, हायड्रोजन विथ कार्बन इज कॉल्ड ॲट हायड्रोकार्बन. हायड्रोजन अँड कार्बन इज अ इम्पॉर्टंट constituent, main constituent in the organic compounds. So these hydrocarbon can be classified open chain and closed chain. Open chain and closed chain. Closed chain लाच आपण सायक्लिक देखील म्हणत आहोत, सायकल होते सायक्लिक म्हणत आहोत. आणि ओपन चेनला आपण लिनियर आणि ब्रँचड असे 2 प्रकार होतात. ओके स्टुडंट्स, लिनियर अँड ब्रँच. लिनियर आणि ब्रँच म्हणजे ओपन चेनच्या अगेन देर इज द 2 टाइप्स. सॅच्युरेटेड संतृप्त हायड्रोकार्बन आणि असंतृप्त, सॅच्युरेटेड आणि अनसॅच्युरेटेड.
संतृप्त आणि असंतृप्त हायड्रोकार्बन. मराठीवाल्यांनी पण लक्ष द्या. सॅच्युरेटेडला आपण अल्केन म्हणत आहोत बिकॉज देर इज ओनली सिंगल बॉन्ड. इकडे आपण जे बॉन्ड शिकलो सिंगल बॉन्ड असेल तर त्याला आपण अल्केनमध्ये म्हणतो आहोत सॅच्युरेटेड. कार्बन कार्बन सिंगल बॉन्ड दॅट इज कॉल्ड ॲज सॅच्युरेटेड. अल्केन सिंगल बॉन्ड एक्झाम्पल आहे ओनली फर्स्ट कार्बन वन कार्बन घेतला CH4 मिथेन. 2 कार्बन नंबर ऑफ 2 कार्बन्स इथेन. नंबर ऑफ 3 कार्बन प्रोपेन. मिथेन इथेन प्रोपेन. तुम्ही पुढे जाऊ शकता ब्युटेन पेंटेन हेक्सेन सेप्टेन ऑक्टेन नोनेन डिकेन. तुम्ही पुढे करू शकता. ओके मी ते एक्झाम्पल म्हणून 3 घेतलेले आहेत इथे मिथेन इथेन आणि प्रोपेन. And all these saturated hydrocarbon that is alkene are undergo substitution reaction. Substitution reaction नेच हा कंप्लीट होत असतो. रिॲक्शन घडून होत असतो. नेक्स्ट आहे आपला ओपन चेन मधला अनसॅच्युरेटेड. अनसॅच्युरेटेड अगेन डिवायडेड इंटू डबल बॉन्ड अँड ट्रिपल बॉन्ड. डबल बॉन्ड कार्बन कार्बन डबल बॉन्ड इज कॉल्ड एज अल्कीन अँड कार्बन कार्बन ट्रिपल बॉन्ड इज कॉल्ड एज अल्काइन्स. ओके स्टुडंट्स व्हेरी सिम्पल. Example of the alkene here is a ethene. मिथेन होत नाही कारण मिथेनमध्ये एकच कार्बन आहे. बट फर्स्ट अल्केन इज अ मिथेन बट फर्स्ट अल्कीन इज अ इथीन नॉट अ मिथेन. दिस इज रॉंग. फर्स्ट अल्कीन इथीन C2H4 second C3H6 and third one C4EH8. Ethene, propene, butene. Second one is alkyne, carbon carbon triple bond. Second type of the unsaturated is a carbon carbon triple bond, that is alkyne. Okay, example C2H2 that is ethyne, C3H4 that is a propyne and C4H6 that is a butane. आणि तुम्ही पुढे पेंटाईन हेक्साईन वगैरे असं करू शकता. ओके सो ऑल these unsaturated compounds undergo addition reaction. सॅच्युरेटेड जसं सबस्टिट्यूशन रिॲक्शन करत आहे तसे इकडे अंडरगो ॲडिशन रिॲक्शन. ओके स्टुडंट. अँड सेकंड पार्ट इज अ क्लोज्ड चेन और अ सायक्लिक. these are also classified alicyclic compound and aromatic compound. ॲरोमॅटिकचं एक्झाम्पल आहे बेंझिन. C6H6 बेंझिन रिंग इज अ ॲरोमॅटिक. ओके अँड सेकंड लास्ट वन इज ॲलिसायक्लिक दॅट C6H12 सायक्लोहेक्झेन. ॲलिसायक्लिकचं एक्झाम्पल लक्षात ठेवा. एक एकच एक्झाम्पल आहे. ॲलिसायक्लिकचं एक्झाम्पल सायक्लोहेक्झेन. ॲरोमॅटिकचं एक्झाम्पल बेंझिन. ओव्हरऑल हायड्रोकार्बन्स क्लासिफिकेशन आपण काही मिनिटामध्ये मांडण्याचा प्रयत्न केलेला आहे आणि अगदी ही जी सोप्या लँग्वेजमध्ये मांडलेला आहे. पुन्हा हा चार्ट बघा तुमच्या लक्षात येईल की आपण अतिशय सोप्या भाषेमध्ये मांडण्याचा प्रयत्न केलेला आहे. ओके या ठिकाणी ऑर्गॅनिक कंपाऊंड्स और कार्बन कंपाऊंड चॅप्टर पूर्ण झालेलं नाही आहे. याच्या आपण पार्ट 1 पार्ट 2 करणार आहोत विद्यार्थी मित्रांनो. आजचा आपला हा पार्ट 1 आहे. यामध्ये आपण इंट्रोडक्शन देऊन हायड्रोकार्बनचं क्लासिफिकेशन पर्यंत आपण माहिती दिलेली आहे. आपल्याला आवडलीच असणार आहे. नक्कीच आवडलेली असणार आहे. आपल्या कमेंट बॉक्समधून ज्या कमेंट येत आहे त्यावरून लक्षात येत आहे की आपल्याला आवडतच आहात. सो पुन्हा एकदा सायदीप एज्युकेशन या चॅनलशी कनेक्ट राहा. आपल्याला व्हिडिओ आवडत असतील तर आपल्या मित्रांसाठी शेअर करा. लाईक करायला विसरू नका आणि सबस्क्राईब तर आपण केलेलंच आहे आणि अजूनही सबस्क्राईब केलेलं नसेल तर पुन्हा एकदा खाली दिलेल्या सबस्क्राईब बटनवर क्लिक करा. आपला आवडता चॅनलशी कनेक्ट राहा. ओके स्टुडंट्स थँक्यू. पुन्हा भेटूया पार्ट 2 या व्हिडिओमध्ये.